पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शिक्षण आमच्या सगळ्या सामाजिक रोगांवरचं औषध आहे आणि शिक्षणाबरोबरच प्रज्ञा, करुणा, शील आणि मैत्रीने एका व्यक्तीचे चरित्र निर्मित होते। हे थांब, या लाईन पासून सुरुवात कर। अजून जोरात पळ। अजून जोरात धाव भीम, जोरात। जर का हा पळाला त्याला धक्का देऊन पाडून द्याल, म्हणजे तो तुमच्या पुढे जाणार नाही। भीम, तू ठीक आहेस ना? बाबा, पायले जोरात मुरगळले। कुठे? इथं। भीम, बाबा, जर त्याने मला ढकललं नसतं ना तर मी जिंकलो असतो। भीम, बाळा, तू भीमाला घरला घेऊन जा। त्याला लय जोरात मार लागलाय। मी औषध घेऊन येतो। आज सावकाश जा, लवकर लवकर। चल लवकर। जे झालं ते चांगलं झालं नाही। तुम्ही हा जो विचार करताय हेच आमच्यासाठी लय आहे। चल। माफ करा गुरुजी, मी जिंकू नाही शकलो। आमच्या विद्यालयाचे 3 विद्यार्थी ज्यांनी पहिलं, दुसरं आणि तिसरं स्थान पटकावलंय त्यांना आपल्या विद्यालयाकडून जिल्हास्तरीय प्रतिस्पर्धेत पाठवण्यात येईल। त्या मुलाने मुद्दामून भीमरावला खाली पाडलं। हा अन्याय तुम्हाला दिसत नाही? अहो, तुम्हाला असं वाटतंय, पण जेव्हा 2 स्पर्धक समोरासमोर येतात, एक पडतोच ना। स्पर्धा म्हटलं की असं होतच राहतं। याचा अर्थ हा नाहीये की पडलेल्या स्पर्धकाला विजेता म्हणून घोषित करून द्यावं।
अरे हे तर बंद आहे. अरे काय झालं रामजी? पुरंजन, हे वैद्यांचं घर का बंद आहे? माहित नाही रे, कुठेतरी बाहेर गेले असतील. पण झालंय तरी काय? अरे, भीमाचा पाय मुरगळलाय. अरे लागलं तर त्याच्यात एवढं काय घाबरायचं कारण आहे? एक काम कर, चिंचेचा आणि एरंडेलचा पाला घे आणि तो वाटून मोरीच्या तेलामध्ये टाक. त्याला बरं वाट. सापडेल कुठं? अरे इथं बाजूलाच कोरडी पडलेली नदी आहे, त्याच्या बाजूला जंगल आहे, तिथंच मिळेल तुला. हा ठीक आहे. अरे अरे सांभाळून. त्या बरोबर केलं ना गुरुजी? हो एकदम बरोबर केलंस. पण आता तुला शुद्ध व्हावं लागेल, कारण तू त्याला स्पर्श केलास ना. घेऊन आलात का? वय गुरुजी, बस येतोय. हे घे. शुद्ध कर याला. आता हा पवित्र झाला ना व गुरुजी? हो, आता हा पूर्णतः शुद्ध झालाय. अभिनंदन. अभिनंदन तुमचं मुलांनो. आणि गुरुजी तुमचं बी अभिनंदन या गोष्टीचं की माझ्या मुलाला अडवण्यात तुम्हाला यश मिळालं. पण तुमचं हे यश माझ्या मुलाला अजून हिंमत देईल, अजून मजबूत करील. पण पुन्हा तुम्ही समदे मिळून माझ्या मुलाला कधीच अडवू शकणार नाही. तर तुला असं वाटतं की तुझा मुलगा पडला नसता तर तो पहिला आला असता? तुम्ही लय दुटप्पी मनाचे आहे हो. माझ्या मुलाला शिवायला तुम्हाला त्रास होतो, पण त्याला पाडताना बिना संकोच शिवला. आणि आता इथं नाटक करताय. तोंड सांभाळून बोल. तू एका शिक्षकाशी बोलतोयस. तुम्ही बी समजून उमजून बोला. तुम्ही बी महू कॅन्टोन्मेंट शाळेच्या माजी प्राचार्यांशी बोलताय. मी इथं माझ्या मुलाच्या पायाला लावण्यासाठी झाडपाला शोधायला आले, पण आता मी हे घेऊन जाणार नाही. त्याला जेवढा त्रास व्हायचा आहे होऊ देत. हा त्रासच त्याला अजून मजबूत बनवेल. जा. भीम बाबा गेले औषध आणायला, येतच असतील. नाही सापडली. नाही मिळाली म्हणजे काय? अहो किती त्रास होतोय त्याला. वैद्य पण नाही भेटले. अहो मग एरंडा आणि पाला तरी आणायचा ना. पायाला बांधला असता, दुखायचं थांबलं असतं. ते पण नाही मिळालं. अहो झालंय काय? पाला बी नाही गावला. अहो एवढी झाड आहेत तिकडं. बाबा माझा पाय सरळ बी होईना झालाय, लय दुखतोय. थांबा, मी जाऊन चिंचेचा पाला घेऊन येतो. थांब, आम्ही घेऊन येतो. हा, चल चालव. ना. काही गरज चल. नाही औषध आणण्याची. का गरज नाही? भीमाला त्रास होतोय ना. भीमचा पाय फक्त मुरगळलाय. याचा पाय तुटला तर नाही ना? कारण आयुष्याच्या शर्यतीत अशा अनेक दुखापती होणार आहेत. पावला पावलावर लोक तुला अडवून पाडतील, कारण समद्यांना तुझ्या जिंकण्याचा द्वेष आहे. तू विजयी होण्याचं त्यांना भय आहे. मग प्रत्येक वेळी तू काय औषध शोधणार की दुःख न सहन करत पुढे चालत राहणार? जीवनात तुला पुढे जायचं असेल तर सवय लावून घे भीम, सहन करण्याची आणि पळण्याची भी. आणि तरी बी तू बोलत असशील तर औषध बी शोधतो
आणि वैद्यांना बी बोलवतो. नाही बाबा, काय बी आणू नका, मी ठीक आहे. कारण आयुष्याच्या शर्यतीत अशा अनेक दुखापती येणार आहेत. त्यामुळे आता सवय लावून घे भीम, सहन करण्याची आणि पळण्याची बी. आनंद दादा, मला पकडून बाहेर घेऊन चल की. अरे पण कुठं? जिथे स्पर्धा झाली होती. झोप ना आता, साप विंचू फिरत असतील तिथं. सकाळी जाऊयात, तू झोप आणि मला बी झोपू दे. चल ना. चल आता. थांब. काय चालू असतं रे तुझ्या डोक्यात? एवढ्या रातचं का आलायस इथं? अजून थोडं पुढं चल की. आता हट्ट करू नकोस हा. चल ना. तू लई हट्टी झालायस बघ भीम. मी काय केलं? काय केलंस म्हणजे? एक तर झोपेतून उठून मला इथं घेऊन आलास आणि तुझा पाय दुखत असून बी एवढ्या लांब चालत आलास. बरं ठीक आहे, तू थोडा वेळ इथंच थांब, मी जरा तालीम करतो. भीम, येडा झालायस का? पाय मुरगळ नाही ना व तुझा? तू स्वतःला सावरू नाही शकणार. दादा, दुखणं सहन करून पण चालावं लागलच ना. येड्यासारखं करू नकोस भीम. घरी चल, त्याचा पण तुझा पाय दुखतोय. बाबाच तर म्हणले होते, दुखणं सहन करण्याची सवय कर. अडचणी तर येतीलच, पण आपण सामोरं गेलं पाहिजे. भीम, मला समजतच नाही तुला बाबा काय समजवतात आणि तुला काय समजतं. तुम्हा दोघांचं समज बोलणं माझ्या डोक्यावरनं जातं बघ. कळल दादा, कळल. एक ना एक दिवस तुला बी समज कळल. चल ना माझ्या संग, थोडा वेळ सराव कर. दादा, तू थोडा वेळ इथंच थांब, मी जरा एकटाच चालून येतो. बाजूला झोपला होता ना, मग तुला नाही कळलं का? आई, मला खरंच काय नाही कळलं. जर मला कळलं असतं तर मी त्यांना जाऊच दिलं नसतं. कुणास ठाऊक कुठं गेले दोघं. बाबा, मी सांगतोय, हे समजा त्या आनंदच कारस्थान आहे. भीमला सांगून घेऊन गेला असेल तो. आजकाल जरा जास्तच करायला लागलाय तो. तू कुठे सुधारलायस रे?
जेव्हा ते इथनं जात होते तेव्हा काहीतरी आवाज झाला असेल ना, पण तू वरच चांगला झोपला असशील. बाबा बाबा नेहमी तुम्ही मलाच बोलता. गप्प बस आता. मंजुळा, तुलसा, भीम कुठं दिसला का? नाही आत्या. हा पोरगा बिना लई त्रास देतो. तुम्ही दोघी चला चहा प्या. येऊ द्या दोघांना, दाखवते एकेकाला. इथं पाट्यापासून जीवात जीव नाही, तुला मस्करी सुचतंय बरं. थांब, तुला दाखवतेच आता. अरे थांब. तुझं पाय तर मुरगळला होता ना रे. तू पळतोय कसा? पाय दुखत नाही होय रे? नाही आई, ठीक आहे. ठीक झाला? आणि रातभर कुठं होतास? चालून चालून सराव करत होतो. चालून चालून म्हणजे? वय आई, रातभर मला जागवलं आणि चालत होता, पळत होता. आई मला लई झोप आली बघ, मी जाऊन झोपतो आता. मग शाळेत कोण जाणार दादा? राहू दे ती शाळा, तू आज एकटाच जा, मला नाही जमायचं. दादा जमल, तू माझ्यासाठी रात्रभर जागलास ना, आता मी तुझ्यासाठी पूर्ण दिवस जागन. हा तू शाळेला जा, नाहीतर तुझा अभ्यास राहील. आणि हा भीमबाळ, आज शाळेला जाताना धावत जा, पळत जा, हसत जा, कळलं का? म्हणजे बघणाऱ्यांचं डोळं तुला बघून दिपलं पाहिजे. तेव्हा त्यांना लाज वाटेल की काल त्यांनी तुझ्यासोबत काय केलं होतं. होय बाबा. आत्या, पाणी गरम कर, मी आंघोळ करून शाळेत जाईन. बर. काय? चल जा. गुरुजी, ह्याचा पाय मुरगळला होता ना व, तो सुद्धा चांगलाच. आणि आता हा धावतोय जसं काही झालंच नाही. नेमकं कुठल्या मातीचं बनलंय म्हणायचं. भीमराव, हा, इकडे या तुम्ही तिघ. काय झालं गुरुजी? तुम्हा तिघांनी अजूनपर्यंत शाळेची फीस जमा केली नाहीये. गुरुजी, उद्या बाबा घेऊन येतील. उद्या नाही, आज. तुम्ही सूचना पटलावर पाहिलं नाही का? शेवटला दिवस आहे फीस जमा करण्याचा आज. आम्ही घेऊन येतो गुरुजी. पळत जातो आणि पळत येतो. बाळदादा, तू पण चाल. तुम्ही दोघं जा, मी इथेच थांबतो. ठीक आहे गुरुजी, आम्ही घेऊन येतो. चल रे. हा. तुझं तर अभ्यासात अजिबात लक्ष दिसत नाहीये. नाहीच आवडत तर कसं काय दिसणार? मग इथे काय करायला येतो? माहिती नाही. एवढं तर माहित असेल आयुष्यात पुढे काय करायचंय. ढोल वाजवायचा आहे. माझं म्हणणं कोणी समजूनच घेत नाही. पाणी घ्या. अहो, पाणी. आज तुम्ही गेला नाही. जे मजुरीचं काम होतं
ते म्या सोडलं. परत आता बेरोजगार झालोय. अव त्यात काय झालं? दागिनेवाले पैसे आहेत की, त्यावर थोडे दिवस निघून जातील. तो पत्र तुमची पेन्शन चालू होईल आणि एक ना एक दिवस तुम्हाला चांगलं काम मिळेलच की. पण भीमाबाई, पैशांची लय गरज आहे. समजत नाही मला कसं सांगू आणि कोणाला सांगू. तुम्हा तिघांनी अजूनपर्यंत शाळेची फीस जमा केली नाहीये. शेवटला दिवस फीस जमा करण्याचा आज.